महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक नेते आपापल्या भागात काम करताना दिसत आहेत. पण या लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? हे येत्या लोकसभा 2024 सांगितले. पण आज निवडणूक आयोगाने एक पत्र पाठवून लोकसभेची निवडणूक 16 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हे सर्वत्र व्हायरल होत आहे. आणि ते योग्य की अयोग्य, पण पुढे निवडणूक आयोग काय पत्र पाठवणार हे आम्ही तुम्हाला सांगू. पण 2024च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता कोणता नेता आपल्या लोकसभा मतदारसंघात विजयी होणार की आगामी लोकसभा 2024 मध्ये विजयी होणार हे पाहणे बाकी आहे. येत्या 16 एप्रिल 2024 रोजी लोकसभेची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. कारण अनेक इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना कोणी ओळखत नाही. परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघात मान्यताप्राप्त उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. हेमंत पाटील 2. सुभाष वानखडे 3. शिवाजीराव माने 4. सूर्यकांता पाटील 5. रामराव वडकुट्टे 6. रामदास पाटील 7. प्रज्ञा सातव. राजू सातव यांच्या पत्नी 8. संतोष बांगर 9. श्याम भारती महाराज मात्र हिंगोली लोकसभेत अजूनही आहे. या हिंगोली लोकसभेत सलग 2 वेळा कोणीही खासदार झाले नाही असा इतिहास घडला आहे. मात्र आता हा इतिहास कोण मोडणार असा सूर आगामी लोकसभेने हिंगोली यांना दिला. कोणत्या खासदाराने विकासाची कामे केली असेही जनता म्हणत आहे. लोक एवढेच बोलत आहेत. अनेक खासदार आले आणि गेले, पण मात्र मुस्लिम समाजातील लोक हेमंत पाटील यांना मतदान केले आणि त्यांचा विजय निश्चित केले. मात्र मुस्लिम समाजाच्या वॉर्डात कोणताही विकास झाला नाही आणि कामे दिली गेली नाहीत. मुस्लिम समाजात वादाची चर्चा आहे. मुस्लिम समाजापासून दूर गेले आहेत हेमंत पाटील. लोक म्हणत आहेत आता हिंगोली लोकसभेत विकास होणार की नाही हे येणारी लोकसभा 2024 सांगेल.